अगं आजी सांगतात ते ऐकलं नाहीस का तू? काढ ना मास्क. बक्षीस नकोय का तुला? काय झालं? चेहरा का दाखवत नाहीयेस बाळा? काही प्रॉब्लेम आहे का? काय हट्टी मुलगी आहे. आजी एवढं समजावून सांगतायत तरी ऐकत नाहीये. मोठ्यांचं ऐकायचं असतं. माहित नाहीये का तुला? बघा ना, अगं इथे ये, मास्क काढ आणि बक्षीस घेऊन निघून जा. हो हो, घाबरली असेल ती. घाबरू नकोस बाळा, अजिबात घाबरायचं नाही. काढ मास्क. अशी नाही ऐकायची. अगं स्वतःला खूप शहाणी समजतेस ना तू. स्वतःच्या बहिणीचं आयुष्य वाचवायला निघालेलीस. आता तुझ्याच आयुष्याची मी कशी वाट लावतोय ते बघ. आता तू आणि एजे माझ्या तालावर नाचणार, इन्स्पेक्टर विक्रांतच्या तालावर. काय नियती आहे. एजंटच्या नावाची हळद श्वेताला लागणार होती, पण परमेश्वराच्या मनात काही वेगळंच होतं. एजंटच्या नावाची हळद लीलाला लागली. घडवणारा करता करविता तोच आहे. आपण फक्त निमित्त मात्र आहोत. देवा, तुझ्या मनात नक्की काय चालू असतं तेच कळत नाही. हे लग्न व्हावं अशी माझी आणि अंतराची दोघींची ही इच्छा होती. आमची ही इच्छा पूर्ण होणार आहे याचा संकेत तर नाहीये ना? हा लक्ष्मीताई, काय हे? अगं तू कशाला अपसेट होतीस? हे सगळं त्या मूर्ख लीलामुळे झालंय. सरू चल. तू का आलीस इथे? एकदा सांगून कळत नाही का तुला? तू अंकल प्लीज प्लीज माझं एकदा ऐकून घ्या. प्लीज चिडू नका. खरंच तुमच्या फंक्शन मध्ये येऊन असा गोंधळ घालण्याचा काही हेतू नव्हता माझा. आणि तुम्हाला माहिती आहे ना, मला हिरोईन व्हायचंय, स्वतःच्या पायावर उभं राहायचंय, म्हणून मी हा डान्स ग्रुप जॉईन केला. आणि अंकल खरंच मी ना अलिशा मॅमने विचारलं सुद्धा होतं की आपण कुठे परफॉर्म करायला चाललोय. त्या म्हणाल्या की एक इव्हेंट आहे आणि डिटेल्स नाही देऊ शकत. आणि मग इथे आल्यावर मला कळलं की हे तुमच्या हळदीचं फंक्शन आहे
जिथे आमचा डान्स आहे. आणि ना मी अलिशा मॅडमना म्हणाले की मी इथे नाही परफॉर्म करू शकणार. पण त्यांनी ना मला ऍग्रीमेंटचे नियम आठवून दिले. जर मी इथे परफॉर्म न करता अशी निघून गेले असते ना तर 3.5 लाख द्यावे लागले असते मला. कुठनं आणणार ना मी एवढे पैसे. अंकल, मला ना पैशांची खूप गरज आहे म्हणून मी त्यांना नाही म्हणू शकले नाही. पण खरंच सॉरी, खरंच सॉरी. चांगली अभिनेत्री होशील, मनापासून डायलॉग्स बोललीस ग. पण आमच्यावर तुझ्या या ऍक्टिंगचा काही एक परिणाम होणार नाहीये. नाही, मी खरं बोलते. हवं तुम्ही अलिशा मॅडमना विचारा ना. आम्हाला कुणाला काही विचारायचं नाहीये. तुझी ही जी टीम आहे ना, तुझ्यासारखीच एक खोटारडी. मुद्दाम केलंस ना. हो वहिनी, मुद्दामच केलं हिने. आपल्या घरात काही चांगलं फंक्शन होणार असेल ना की ही मुलगी बरोबर येते. आमचं सगळं फंक्शन स्पॉइल केलं. पण मला एक गोष्ट कळत नाहीये, हिला आपल्या सगळ्या गोष्टी कळतात कशा? तू सीसीटीव्ही लावलास ना आमच्या घरात? बोल ना आता, बोल. नाही, मी एक शब्द बोलू नकोस. हे सगळं तू प्लॅन केलेस. म्हणूनच बरोबर मुहूर्ताच्या वेळी तू सगळ्यांचं लक्ष भरकटवून एजेंना स्वतःच्या जवळ आणलंस. तुझ्यासारख्या मुलींना ना मी चांगलंच ओळखते. बिचारी आमची श्वेता, हळदीच्या दिवशी तिच्या डोळ्यात पाणी आलं. सगळं तुझ्यामुळे. काय नियती आहे. एजंटच्या नावाची हळद श्वेताला लागणार होती पण लीलाला लागली. काय नियती आहे. एजंटच्या नावाची हळद श्वेताला लागणार होती पण लीलाला लागली. श्वेताला लागणार होती पण लीलाला लागली. फंक्शन मध्ये येऊन असा गोंधळ घालण्याचा काही हेतू नव्हता माझा.
पण आमच्यावर तुझ्या या ऍक्टिंगचा काही एक परिणाम होणार नाहीये. मी एक शब्द बोलू नकोस. तुझ्यासारख्या मुलींना ना मी चांगलंच ओळखते. हे सगळं तू प्लॅन केलेस म्हणूनच बरोबर मुहूर्ताच्या वेळी तू सगळ्यांचं लक्ष भरकटवून एजेना स्वतःच्या जवळ आणलंस. हे सगळं माझ्या बाबतीतच का घडतं? मी कितीही टाळण्याचा प्रयत्न केला तरी अंकल आणि त्यांच्या घरचे माझ्या आयुष्यात परत परत का येतात? पण नाही, आता काही झालं ना तरी मी अंकलना भेटणार नाही. त्यांच्या घरच्या हॉटेलच्या आसपासही फिरकणार नाही. अंतरा, सुचलंय का? सुचलंय आता तरी? हा साहेब, काही सुच प्लॅन अगदी सोपा आहे. हा. तुम्हाला जर एजे आणि लीलाचं लग्न व्हायला हवं असेल तर लीलाला काही करून लग्न मांडवात यावं लागेल. हे कसं शक्य आहे? अहो म्हणजे ते तुम्हाला माहित नाहीये त्या मेहंदीच्या वेळी काय झालं होतं ते. अहो त्या एजंटनी हकलून लावलं होतं आम्हाला. आता स्वतःच्या लग्नाला उपस्थित राहण्याची परवानगी कशी देतील ते आम्हाला? नाही हो. आणि त्यांचं ते त्या मुलीशी लग्न ठरलंय ना, कोणती काय श्वेता का फिता काय तिचं नाव आहे ती. तर मग अशा वेळी लीलाला घेऊन भर मांडवात कसं काय जाता येईल? मला तर बोला, सारखं निगेटिव्ह बोला तुम्ही. तुमच्या ह्या अशा निगेटिव्ह अप्रोच मुळेच ना तुम्ही मार खाताय. काय सारखं नाही 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 लावलंय? त्यापेक्षा हे सगळं कसं घडून येईल ह्याचा विचार करा जरा. आणि आता मी जे सांगतोय ते नीट ऐका. स्टेप नंबर 1, तुम्ही एजंटच्या लग्नाचं आमंत्रण मिळवायचं. मी कसं शक्य आहे ते आमंत्रण? मला बोलू द्या ना. सारखं मध्ये मध्ये काय करताय? माझी लिंक तुटते ना. मला आवडत नाही ते. अटक करे ना तुम्हाला. नाही तुम्ही थांबा ना साहेब. साहेब कशाला चिडता एवढे? शांत व्हा, शांत बस. खरं सांगते, बसा बसा बसा. या जरा शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा. हे बघा साहेब, ते एजे आणि लीलाचं लग्न व्हायला हवंय, हो की नाही? बोला बोला. थांबवा आधी. स्टेप नंबर 2, फक्त लीलाच नाही, तिच्या अख्ख्या कुटुंबाने लग्नाला हजर राहायचं. बरं. आणि स्टेप नंबर 3, वेळ आली की लीलाचं कन्यादान तुम्ही करायचं. तेव्हा माघार घ्यायची नाही. छे, ह्यात काय माघार घ्यायची? अहो पुढाकारच घेणार ना मी. नाही, मी सांगेन ते सगळं तुम्हाला करावं लागणार आहे. हो करेन ना, करेन ना. पण ते बोलणं पूर्ण झालेलं नाहीये. हे बघा, आता मी तुम्हाला सगळा प्लॅन सांगणार आहे. हो सांगा ना, सांगा प्लॅन सांगा. मी आहे. सांगा 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 साहेब. व्हेरी गुड. नाही, हा उत्साह असा शेवटपर्यंत राहू द्या. माझ्या शेवटापर्यंत. तेव्हा ह्यांचा प्लॅन कधी सांगणार हे सांगेपर्यंत तिकडे त्या एजेचं लग्न होऊन जाईल आणि मग एजे आणि त्या श्वेताच्या जोडीचं दर्शन घ्यायची वेळ येईल. काय म्हणाला? प्लॅन कधी सांगणार तुम्ही? प्लॅन कधी सांगणार? काय प्लॅन सांगणार? कसा प्लॅन असेल? असं मी स्वतःशी बोलते. सांगतो. हे बघा,
त्यामुळे तयारीला लागा आता. हो हो हो. कालिंदी मोहिते, आता ह्या पुढे सगळं तुमच्या मनासारखं होणार आहे. हो साहेब हो हो. चला येतो मग. गणपती बाप्पा, लीला जहागीरदारांच्या घरची सून होणार. हे घ्या, तुम्ही माझ्यासाठी एवढी उत्कृष्ट ऍक्टिंग केली त्यासाठी. आणि हे या भाड्याच्या कपड्याचे. धन्यवाद. या. एजे, आज जे काय झालं त्यासाठी वी आर रिअली सॉरी. होय जे, वी आर एक्स्ट्रीमली सॉरी. आम्ही तुमची हळद श्वेताशीच प्लॅन केली होती. होय जे, हा गोंधळ आम्ही नाही, त्या लीलानेच केलाय. बाबा, ह्या सर्व गोष्टींमुळे तुमच्या इतकेच आम्ही सुद्धा शॉक्ड आहोत. मी काय म्हणतो, आज जे काही झालं ना ते आपण एक ऍक्सिडेंट कन्सिडर करून विसरून जाऊया. हो, म्हणजे लीला मनाने इतकी वाईट नसावी. हळदीच्या फंक्शनच्या फियास्को बद्दल मी इथे बोलणार नाहीये. जे झालं ते झालं, आणि जे झालं ते आपल्या हातात नव्हतं. पण उद्या जे होणार आहे ते आपल्या हातात आहे. उद्या मतदान आहे. अँड ॲज रिस्पॉन्सिबल सिटिझन्स ऑफ आवर कंट्री आपलं कर्तव्य बनतं की आपण जाऊन वोट द्यावं. ऐकलं, बरोबर बोलतोय अभिराम. आपल्या देशातल्या लोकशाही तंत्राचा आपण सन्मान करायलाच हवा. आपल्याला जो नेता आवडतो त्याच्यासाठी आपण आपलं मतदान करायलाच हवं. हो. एजे, मला एक आयडिया सुचलीये. आपण घरात पण मतदान केलं तर? मी आणि लक्ष्मीबाईनी तुम्हाला अजिबात. करू, मला कोणाला मत द्यायचं ते माझं मला ठरवू दे ना. करेक्ट. आपण कुणाला मत द्यायचं ते आपण ठरवायचं आणि कुणाला सांगायचं नाही. मतदान हे कायम गुप्त असावं. आणि सरस्वती, आपण देशाबद्दल बोलतोय, घराबद्दल नाही, कळलं? हो वहिनी, पण मी तेच म्हणत होते की त्यामुळे उद्या कुठलीही कामं करण्याच्या आधी मला तुम्ही सगळे इथे शार्प 7 वाजता रेडी हवेत. पहिले वोटिंग, मग सगळे रुटीन्स. गुड. अभिराम, झालाच बाळा तयार? हो आई. अभिराम, ते अरे काय झालं? काही नाही. काल जे काय घडलं ते बरोबर नाही घडलंय ना. हे बघ, चूक कोणाचीच नव्हती, पण बिचाऱ्या लीलाला खूप ऐकून घ्यावं लागलं रे सगळ्यांसमोर. वाईट वाटतंय मला ते. श्वेतालाही वाईट वाटलं असेल लीलाला हळदीच्या समारंभात बघून. बरं, तू श्वेताला ते शकुनाचं वस्त्र तरी दिलंस का? तेवढंच तिला बिचारीला समाधान वाटेल. खूप स्वप्न असतात बाबा मुलींची लग्नातली. दिलं तुला वस्त्र आहे. चला, बरं झालं. आईने हे शकुनाचं वस्त्र मला दिलंय तुला द्यायला. नाही, काल श्वेता माझ्या रूम मध्ये आली होती. ती अंतराच्या फोटो समोर उभी होती. तेव्हा मी तिला ते वस्त्र दिलं. पण नंतर जेव्हा फंक्शन मध्ये मी तिला पाहिलं तेव्हा तिने वेगळे कपडे घातले होते. आई, म्हणजे ज्या मुलीला मी ते वस्त्र दिलं ती श्वेता नव्हती. असं कसं होईल? हो,
कारण की ती माझ्यासमोर फाटमोरी उभी होती. मला वाटलं ती माझ्यावर रागवली म्हणून ती माझी बोलत नाही, माझ्याकडे बघत नाहीये. पण ज्या मुलीला मी ते वस्त्र दिलं ती नक्कीच श्वेता नव्हती.